विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार असाल, मग ते फर्स्ट इयर असो किंवा डायरेक्ट सेकंड इयर असो, एक शंका मॅक्झिमम मुलांच्या मनात असते, जी सगळीकडे सर्क्युलेट होत राहते, की जे ॲटोनॉमस कॉलेजेस असतात किंवा नॉन ॲटोनॉमस कॉलेजेस असतात, नेमक्या दोघातला एक्झॅक्टली फरक काय. तसं जर दोघांमध्ये जर कंपॅरिझन करायला गेलं, ॲटोनॉमस कॉलेज किंवा नॉन ॲटोनॉमस कॉलेज असेल, तर त्याचे डिफरन्सेस खूप जास्त आहेत. पण मी तुम्हाला महत्त्वाचे 5 ते 6 डिफरन्स सांगतो. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मॅक्झिमम मुलांना शेअर करा आणि सेव्ह किंवा फॉलो करायला विसरू नका. सगळ्यात पहिलं कंपॅरिझन काय पोरांनो, एक्झाम अँड इव्हॅल्युएशन. ॲक्च्युली कसं असतं माहिती आहे का, ॲटोनॉमस कॉलेजमध्ये जी एक्झाम कंडक्ट केली जाते, मग ती तुमची फायनल एक्झाम असो, युनिट टेस्टची एक्झाम असो किंवा सेक्शनलची एक्झाम असो, ते सगळ्या एक्झाम कंडक्ट करण्याच्या मागे किंवा पेपर जनरेट करण्याच्या मागे किंवा पेपर चेकिंग करण्याच्या मागे कॉलेजच्या रेस्पेक्टिव्ह फॅकल्टीचा हात असतो. म्हणजे तुमच्या कॉलेजचे जेवढे काही फॅकल्टीज असतील, ते स्वतःच फॅकल्टीज पेपर जनरेट करतात आणि स्वतः पण चेक करतात. ते कुठं तुमचा सेट जो असतो कुठं एक्स्ट्रा दुसऱ्या कॉलेजेसमध्ये पाठवला जात नाही चेकिंग करण्यासाठी. म्हणजे तुम्हाला जी फॅकल्टी टीच करतात तेच एक्झाम तुमच्या फायनल एक्झामिनेशनचा पेपर सेट करतात. पण तेच दुसरीकडे जर बघायला गेलं, नॉन ऑटोनॉमस कॉलेजमध्ये तुमचे पेपर जे जनरेट होतात ना, ते युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये जनरेट केले जातात. म्हणजे तुमच्या युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये जी कोणती टीम असेल, जे पेपर सेट करायला जनरेट केलेले आहे, ते पेपर सेट करतात आणि चेकिंग कॉलेजची फॅकल्टीज करत असं नाही आहे, दुसऱ्या कॉलेजेसमध्ये तुमचे पेपर पाठवले जातात. दुसरं महत्त्वाचं कंपॅरिझन आहे, जे खूप महत्त्वाचं आहे, सिलेबस. कसं असतं विद्यार्थ्यांनो, ॲटोनॉमस कॉलेजेसमधला जो सिलेबस असतो ना, तो कंटिन्युअसली अपडेट होत राहतो. अपडेट म्हणजे काय, की मार्केटमध्ये कोणती टेक्नॉलॉजी सुरू आहे, त्या टेक्नॉलॉजीनुसार प्रत्येक 1 वर्षाने किंवा 2 वर्षाने सिलेबसमध्ये मॉडिफिकेशन्स केले जातात. ज्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, की मार्केटमध्ये जी टेक्नॉलॉजी सध्या जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे, त्याच्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. पण ते जर दुसरीकडे आपण बघितलं क्युरिक्युलममध्ये, तर नॉन ॲटोनॉमस कॉलेज असेल तर युनिव्हर्सिटी जो सिलेबस स्टँडर्डाईज करेल, त्याच सिलेबसच्या हिशोबाने कॉलेजच्या फॅकल्टीला चालवावं लागतं. म्हणजे युनिव्हर्सिटी सिलेबस डिसाईड करते आणि सिलेबस सहसा लवकर अपडेट करत नाही. इट्स टेक अप्रॉक्सिमेटली 4 to 5 years टू मॉडिफाय द सिलेबस. तिसरं कंपॅरिझन आहे डिग्री अवॉर्डेड. तुम्हाला जी फायनल इयरला किंवा पासआउट झाल्यानंतर डिग्री दिली जाते, ॲटोनॉमस कॉलेजेसमध्ये जी डिग्री तुम्हाला दिली जाते, ते एका पॅरेंट युनिव्हर्सिटीच्या मार्फत दिली जाते. तेच नॉन ॲटोनॉमस कॉलेजमध्ये जी डिग्री तुम्हाला दिली जाते, तुमचं कॉलेज ज्या पण कुठल्या ॲफिलिएटेड युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये काम करतं, त्याची डिग्री तुम्हाला दिली जाते. चौथं कंपॅरिझन आहे, जे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, प्लेसमेंट. कसं आहे पोरांनो, आपण कॉलेज चूज करताना प्लेसमेंट सर्वात जास्त चेक करतात. एक कंपॅरिझन जर करायला गेलं तर ऑटोनॉमस कॉलेजेसमधले जे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट इन्चार्ज असतात किंवा ऑफिसर असतात ना, ते खूप अपडेटेड असतात. मॅक्झिमम कंपन्यांसोबत त्यांचं कोलॅबरेशन असतं, कॉन्टॅक्ट असतं, ज्याच्यामुळं कॉलेजचे मॅक्झिमम मुलं तिथं प्लेस होतात. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं, जर तुमचं कॉलेज ॲटोनॉमस असेल तर प्लेसमेंटचे चान्सेस जास्त असतात. मॅक्झिमम मुलं बऱ्यापैकी प्लेस होतात जर तुम्ही बेस्ट असताल सगळ्याच गोष्टीमध्ये, ठीक आहे. पण ते जर नॉन ऑटोनॉमस कॉलेजमध्ये पाहिलं, ते प्लेसमेंटचे चान्सेस थोडे कमीच असतात असं नाही. सगळं डिपेंड करतं तुमचा TPO कोण आहे. तरी पण ॲटोनॉमस कॉलेजमध्ये पर्सेंटेज ऑफ प्रोबॅबिलिटी जास्त असते ॲज कम्पेअर टू नॉन ॲटोनॉमस. पाचवं जे फंडा किंवा पाचवं जे कंपॅरिझन आहे, ते पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर. तसं बघायला गेलं तर ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस इन्फ्रास्ट्रक्चरवर डिपेंड नसतं म्हणा. पण एक माझं असं मत आहे, की जर ॲटोनॉमस कॉलेजमध्ये तुम्ही लर्न करत असाल किंवा तिथलं शिक्षण घेत असाल, तर तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर बऱ्यापैकी चांगलं असतं. का? कारण युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये किंवा जेवढे की वेगवेगळ्या कमिटीज असते, त्या कमिटीच्या अंतर्गतमध्ये जेवढे की तुमचे लॅब असतील म्हणा, रीडिंग रूम्स असतील, तुमचे क्लासरूम असतील, तसे डिझाईन केलं असतं. इन्फ्रास्ट्रक्चर ॲटोनॉमस कॉलेजचे एक लिटल बिट एक पॉझिटिव्ह वेने बेस्ट असतं ॲज कम्पेअर टू नॉन ॲटोनॉमस. अदरवाईज नॉन ॲटोनॉमस कॉलेजचे पण इन्फ्रास्ट्रक्चर नावडेच बेस्टच आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅकल्टीज. ॲटोनॉमस कॉलेजेसमध्ये जेवढ्या फॅकल्टीज असतात ना, सगळ्या वेल एज्युकेटेड असतात. समजा कोणाचं ME झालं, MTech झाले, PhD होल्डर असतात. म्हणजे पूर्ण फॅकल्टी बिनकामी भरलेले नसतात. जर ते वेल क्वालिफाईड असतील, डिझर्व करत असतील, ते डेझिग्नेशन त्यांना तिथं सिलेक्ट केलं जातं. का? कारण तिथं थोडी सॅलरी एक्स्ट्रा पण त्यांना दिली जाते. सो यू गेट अ बेस्ट नॉलेजेबल फॅकल्टी इन ॲटोनॉमस कॉलेज ॲज कम्पेअर टू नॉन ॲटोनॉमसला. फॅकल्टीज एवढा भारी नसतात, अशातला विषय नाही आहे. पण ॲटोनॉमस कॉलेजमधल्या फॅकल्टीज जशा अपडेटिंग फॉर्ममध्ये असतात, तशा नॉन ॲटोनॉमसमध्ये बऱ्यापैकी नसतात. हे कंपॅरिझन थोडे माहीत असू द्या. व्हिडिओमध्ये तुम्हाला काही क्युरी आली नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा. हा प्लीज आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.